गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या घराघरात आणि जगभरातील मराठमोळ्या कुटुंबात जबरदस्त चर्चा झाली ती बिग बॉस मराठीची। या शोच्या TRPनं एवढा उच्चांक गाठला की बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांना आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी इथं यावं लागलं। विविध क्षेत्रातील सदस्यांनी बिग बॉस मराठीचा 5वा सीझन गाजवला। पहिल्याच दिवसापासून या सीझनची जगभरात चर्चा होती। खेळ जसा जसा पुढे सरकला तसतशी रंगत वाढली। सुरुवातीपासूनच ज्यांना आपल्या साधेपणानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं त्या सूरज चव्हाणनं या सीझनमध्ये बाजी मारली, तर उपविजेता ठरला अभिजित सावंत। त्याचा खेळही प्रेक्षकांना प्रचंड आवडला। दोघांमध्ये अगदी अटीतटीचा सामना झाला असं म्हणावं लागेल। बिग बॉस मराठी सीझन 5 जिंकता सूरज चव्हाणची लोकल 18ने एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली। बिग बॉसच्या घरात अनेकदा सूरजच्या लग्नाची चर्चा रंगली, खास त्याच्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री पाठवा अशी मागणी बिग बॉसकडे झाली। यावरून सूरजला आता तुला लग्नासाठी एकापेक्षा एक स्थळ येतील, तुला बायको नक्की कशी हवी असं विचारलं, तेव्हा सूरजनं त्याच्या शैलीतच उत्तर दिलं। तो म्हणाला, साधी सिंपल आणि साडी घालणारी भारी, क्वालिटी नाद नाही करायचा, एकच नंबर दिसायला, साधीच असावी आणि पदर घ्यावा डोक्यावर, साधी गावाकडची बायको हवी असं उत्तर सूरजने दिलं। दरम्यान सूरजवर आज कोट्यवधी लोक भरभरून प्रेम करत आहेत। त्याचे गावकरी हार आणि DJ घेऊनच त्याच्या स्वागतासाठी तयार राहिले आहेत।